श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 8वा यामधील समास 7वा मोक्ष लक्षण याविषयीचे निरूपण श्रवण करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण दशक 8वा यामधील समास 6वा दूषित निरूपण याविषयीचे विवेचन श्रवण केले. श्रोते हो, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओज श्रवण करायला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा. त्याचप्रमाणे इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपल्या बहुमूल्य अशा कमेंट्स करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 7वा यामधील इथपर्यंत संपूर्ण समास अवेलेबल आहेत. तरी सर्वांनी या श्रवण सेवेचा जरूर लाभ घ्यावा. चला तर मग समास 7वा मोक्ष लक्षण याविषयी विवेचन श्रवण करूयात. आपण जेव्हा मोक्षाचा विचार करतो तेव्हा तो बद्धपणाच्या पार्श्वभूमीवरती करतो, हे विसरता कामा नये. बद्ध आणि मुक्त हे परस्पर संबंधित असे शब्द आहेत. जो बांधलेला असतो तोच बंधनातून मुक्त होतो. संतांचे आणि वेदांतांचे सांगणे असे आहे की जीव बद्ध आहे, बांधलेला आहे, ही गोष्ट खरी आहे, पण त्याने केलेला संकल्पच त्याच्या बंधनाचे कारण आहे. स्वतः आत्मस्वरूप असताना त्याचा विसर पडला आणि मी जीव आहे ही घट्ट भावना झाली. त्यामुळे देहबुद्धी जन्मास आली आणि सगळे विश्व त्यास विपरीत दिसू लागले. मी देहच आहे या भावनेमुळे मला अमुक हवे, तमुक हवे अशी वासना वाढत गेली. वासनेच्या पायी जीवाला अनेक जन्म घ्यावे लागतात आणि त्यामध्ये चुकूनच मानवदेह मिळण्याची संधी मिळते. मानव शरीरातच संतांची संगत धरून आपले संकल्पबंधन सोडवता येते. ते जर केले नाही तर हे शरीर वाया जाते. पुन्हा माणसाचा देह मिळेलच याची मात्र खात्री नाही. संत समागम केला तर आपल्या अंतर्यामी आत्मानात्म विवेक उदय पावतो. मी देह नाही कारण मी देहाला वेगळेपणाने पाहू शकतो. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अंतःकरणही नाही, मी अहंकार नाही, कारण या सर्वांना मी वेगळेपणाने पाहू शकतो. मी आत्माच आहे हे मूळ सत्य विवेकाने पटवून संत आपल्यास देतात. आत्मस्वरूपाचे अज्ञान ही एक निद्रा आहे. त्या निद्रेमध्ये मी देहच आहे असे स्वप्न पडते. ते नाहीसे करण्यास ज्ञानमय जागेपण जरूर असते. विवेकाच्या उपायाने जीवाला जागे करणे हेच संतांचे खरे काम आहे. ज्याच्या अंतर्यामी हा विवेक स्थिर होतो त्याचे बंधन सुटायला वेळ लागत नाही. जीव बांधलेला असतो आणि संत त्यास मोकळे करतात. मग श्रोत्यांनी असे प्रश्न विचारले की मोक्षपदरात पडण्यास किती दिवस लागतात? मोक्षाला कसे ओळखावे? मोक्ष कशाला म्हणावे? आणि संत संघाने मोक्ष कसा काय प्राप्त होतो? त्यावर समर्थ रामदास स्वामी सांगतात की बद्ध म्हणजे बांधलेला, मोक्ष म्हणजे बंधनातून मोकळा झाला. संत संगतीने बांधलेला मोकळा कसा होतो ते पाहूयात. जीवास त्याच्या संकल्पांचे बंधन असते. मी जीव आहे, मला जन्म मरण आहे, केलेल्या कर्मांचे फळ मला भोगले पाहिजे अशा संकल्पांनी जीव बद्ध आहे. प्राणी हा संकल्पाने बाजूला जातो. मी जीव आहे असा बद्धपणा त्याला येतो. साधू पुरुष जीवाला आत्मनात्म विवेक शिकवून बंधनातून मोकळा करतात. मी जीव आहे असा संकल्प केला आणि फार काळ तो मनाशी अगदी घट्ट धरून ठेवला, त्यामुळे जीवाची देहबुद्धी घट्ट झाली. मी देहापुरताच लहान आहे, अल्प आहे, आकुंचित आहे अशी त्याची मनोवृत्ती बनली. मग प्राण्याला असे वाटते की मी जीव आहे, मी बांधलेला आहे आणि मला जन्म मरण आहे. मीच केलेल्या कर्मांचे फळ मला भोगायचे आहे. पापकर्मांचे फळ म्हणून दुःख भोगावे लागते आणि पुण्य कर्मांचे फळ म्हणून सुख भोगायला मिळते. पण पाप व पुण्य भोगल्या वाचून सुटत नाही. त्यामुळे जन्म घेणे काही चुकत नाही, अशी ज्याची कल्पना अगदी घट्ट झालेली असते
त्यालाच बांधलेला म्हणतात. जीवपणाने मी जीव आहे या भावनेने तो बांधलेला असतो. या जन्मामध्ये जीव उगाच भ्रामक कल्पना करून आयुष्य वाया घालवतो. हा जन्म फुकट गेल्यावर पुन्हा माणसाचा जन्म येईल याची खात्री नसते. सामान्य जीवप्राणी अज्ञानी असतो. त्याला भगवंताचे ज्ञान नसते. त्याला वाटते की आपल्या मागे लागलेले जन्ममरण काही केल्यास सुटत नाही. मग तो अशी कल्पना करतो की या जन्मी आपण काहीतरी दान केले पाहिजे, तर ते पुढच्या जन्मी आपल्याला उपयोगी पडेल. या जन्मी आपण जे दान देतो ते पुढच्या जन्मी अनेक पटींनी आपल्याला मिळेल, अशी जो कल्पना करतो तो अज्ञानी असतो आणि तोच बद्ध असतो असे ओळखावे. पुष्कळ जन्म घेऊन झाल्यावरही मानवदेहाची प्राप्ती होते. मानवाचा जन्म येऊन जर आत्मज्ञान करून घेतले नाही तर जीवाला सद्गती मिळत नाही. त्याचा जन्ममरणाचा फेरा चुकत नाही. या जन्मात आत्मज्ञान न होता मृत्यू आला तर पुन्हा गर्भवासामध्ये नरदेह मिळेलच असे घडणे फार विरळ आहे. उलट त्या जीवाला एकाकी खालच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. मूर्ख लोक असा दुर्लभ नरदेह विनाकारण वाया कसा घालवतात ते वर्णन करून समर्थ रामदास स्वामी सांगतात. पाप आणि पुण्य यांचे प्रमाण सम होते तेव्हा मानव देह मिळतो. ते प्रमाण सम नाही तोपर्यंत हा देह मिळत नाही असे भागवतामध्ये व्यासांचे वचन आहे. हा आद्य मानव देह सुलभ आहे पण तसाच दुर्लभही आहे. चांगला संकल्प हे त्याचे वल्ले तर गुरु हा सुकाणू धरणारा कर्णधार आहे. भगवंताची अनुकूलता अथवा कृपा हाच वारा होय. त्या वाऱ्याने ते नित्य ढकलले जाणारे जहाज आहे. अशी सगळी मदत असता जो माणूस भवसागर तरून जात नाही तो आत्मघातकी होय. नरदेह हा दुर्लभ आहे हे उघडच आहे. पण देहबुद्धीने केलेल्या अल्पसंकल्पाने काहीतरी वासना असल्याने त्याचा लाभ होतो. तो प्राप्त झाल्यावर सद्गुरूला कर्णधार करावा. स्वतः गुरु नावाडी किंवा मार्गदर्शक असतो आणि त्याच्या वचनांना अनुसरूनच वागले तर सुखप्राप्ती होते. देवाची अनुकूलता ज्याला नाही तो प्राणी स्वतः पापी असतो. हा भवसागर त्याला तरून जाता येत नाही आणि म्हणून तो आत्मघातकी समजावा. आपणच आपले मित्र व आपणच आपले शत्रू असतो. अशा रीतीने संकल्पाचे जे बंधन पडते ते संत समागमाने तुटते. पिंड म्हणजे मानवदेह आणि ब्रह्मांड म्हणजे दृश्य विश्व. निरनिराळे तत्वचिंतक पिंड ब्रह्मांडांचा विस्तार करताना त्यांची रचना कोणत्या तत्वांवर झाली व ती कशी झाली याचे वर्णन करतात. कोणी तत्वचिंतक 3 मूलतत्वे मानतो तर कोणी 4 मूलतत्वे मानतो, कोणी 5 तर कोणी 7 मूलतत्वे मानतो. हे बघून सामान्य माणसांच्या मनात गोंधळ उत्पन्न होतो. त्याने पुष्कळ विचार केला तर या गोंधळातून बाहेर पडून त्यांचे एक निश्चित मत ठरत नाही. पण आत्मज्ञानी सत्पुरुषांना तत्वांचे रहस्य बरोबर माहिती असते. ते असे खात्रीपूर्वक सांगतात की सगळ्या पिंड ब्रह्मांडांच्या पसाऱ्यामध्ये परब्रह्म आणि मूळ माया किंवा आत्मा आणि अनात्मा अशी 2च मूलतत्वे आहेत. या विश्वाचा सारा पसारा पंचभूतात्मक आहे. तो आत्मा नव्हे, तो मूळ मायेतून प्रकट झालेला आहे. देहामध्ये खरा मी तो आत्मा आहे. विश्वामध्ये सर्व नियंता तो ईश्वर किंवा परमात्मा आहे. आत्मा व परमात्मा एकच आहे. स्वतःच्या अंतःकरणामधील शुद्ध आत्मस्वरूपाचा शोध केला म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो आणि मी परमात्माच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. अहंकार मेला की जन्म मृत्यू टळतो, कारण अहंकार हेच जन्माचे मूळ आहे. मी तोच म्हणजे देवच आहे असे आत्मज्ञान करून घेणे हे मनुष्य जन्माचे सार्थक आहे. आत्मज्ञान करून घेण्याचा निसंशय मार्ग फक्त संतच सांगू शकतात. काही शास्त्रकार असे सांगतात की पिंड ब्रह्मांडांची रचना 4 तत्वांवरती आधारलेली आहे. 4 देह, 4 अवस्था, 4 अभिमान, 4 स्थाने,
चार भोग, चार गुण, चार मात्रा, चार शक्ती इत्यादी सर्व. अशी एकूण 32 तत्वे मिळून सारी पिंड ब्रह्मांड रचना झाली आहे. विश्वाचा जितका विस्तार कसा झाला याबद्दल कल्पना जितकी वाढवावी तितकीच ती वाढते. निरनिराळे तत्वचिंतक आपापली कल्पना चालवतात आणि त्यामुळे तत्वांचा निश्चय करताना तत्वज्ञानामध्ये निरनिराळी परस्पर विरोधी मते उत्पन्न होतात आणि विचारांचा गोंधळ होतो. सर्व मतांमधील संवाद असा की देह हा पंचभूतात्मक असतो. पंचभूते जड असतात, त्यांना चेतना देणारा आत्मा असतो. तो देहामध्ये असतो व तो देहावरून निराळा असतो. शेवटी देहाचा नाश होतो म्हणून देहाला आत्मा मानता येत नाही. देहामध्ये पंचभूतांचा समूह असतो. अंतःकरण, पंचप्राण, 10 इंद्रिये व त्यांचे 10 विषय हे सगळे मिळून माणसाचा सूक्ष्म देह बनतो असे शास्त्र सांगतात. अंतःकरण पंचक, यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार व अंतःकरण येते. तर प्राणपंचक, यामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे घटक येतात. विषय पंचक, यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध, 5 कर्मेंद्रिये व 5 ज्ञानेंद्रिये अशी एकंदर मिळून 25 तत्वे. माणसाचे सूक्ष्म शरीर याचे बनलेले असते. स्थूल देहाचा शोध घेतला तर तो पंचभूतात्मक आहे असे आढळते आणि सूक्ष्म देहाचा शोध घेतला तर अंतःकरण, मन व बुद्धी आत्म्याहून निराळी आहे असे अनुभवास येते. 4 देह पिंडांचे व 4 देह ब्रह्मांडाचे असे 8 देह तर प्रसिद्धच आहेत. त्यात प्रकृती आणि पुरुष हे 2 मिळवले म्हणजे एकंदर 10 देह होतात. पिंड ब्रह्मांडाच्या तत्वाचे विवरण अशा प्रकारचे आहे. या सगळ्या तत्वाहून आत्मा अगदी निराळा आहे. त्याचे लक्षण अगदीच निराळे आहे. तो सर्वांचा साक्षी असून कार्य, कर्ता व कारण या सगळ्यांना तो वेगळेपणाने पाहतो. आत्म्यावर देहाचे पांघरून जरी आले तरी तो दृश्याचा कधीच गुलाम बनत नाही. त्याचे स्वातंत्र्य व निराळेपण कायम असते. पण आत्मा मुळातच स्वप्रकाश असल्याने तो स्थूल व सूक्ष्म देहांचा प्रेरक बनतो. नुसता आत्म्याचाच विचार केला तर 4 आत्मे आहेत. त्यामधील पहिला हा जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा यालाच विश्वात्मा म्हणतात आणि चौथा म्हणजे निर्मलात्मा. असे हे 4 आत्मे आहेत. या 4 आत्म्यांमध्ये उंच, नीच किंवा श्रेष्ठ, कनिष्ठ भेद आहे असा भास होतो, पण ते खरे नाही. कारण हे 4ही आत्मे मुळात एकच आहेत. आत्मा कसा अत्यंत सूक्ष्म आणि सर्वांना व्यापून आहे हे ज्याच्या अनुभवास आले त्याचे जीवन पण शिल्लक उरत नाही. त्याचा जीवभाव नाहीसा होतो. उपाधीचा ठाव घेऊन ती बाजू सारली की आत्मा मुळात भेदरहित आहे हे साक्षात ज्ञान होते. माणूस जीवपणाने एकदेशी बनतो, संकुचित होतो. मी देह आहे या अहंकाराने त्याला जन्म सोसावे लागतात. पण आत्मानात्म विवेक केला तर मी देह नसून आत्माच आहे अशी खात्री होते. मग त्यास पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. जन्म व मृत्यू यांच्या कचाट्यामधून तो सुटला म्हणजे त्यास मोक्ष मिळाला असे समजावे. तत्वांचा शोध घेता घेता माणूस सद्वस्तू म्हणजे ब्रह्म अनुभवतो. आपण स्वतः प्रत्यक्ष परब्रह्मच आहोत असा महावाक्याचा खरा अर्थ आहे. आणि साधू पुरुष हाच अर्थ आपल्या मुखाने सर्वांना समजावून देतात. ज्या क्षणी साधूची कृपा होते त्याच क्षणी आपण साक्षात ब्रह्म आहोत असा साधकाला अनुभव येतो आणि त्याच क्षणी तो मुक्त होतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंध नाही आणि मोक्ष पण नाही. जन्म आणि मृत्यू हे देहाला असतात. आत्म्याला जन्मही नाही तसाच मृत्यू सुद्धा नाही. अशा प्रकारे अतिशय सुंदर असे वर्णन समर्थ रामदासांनी
समास 7वा यामध्ये केलेले आहे. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात. समास 7वा मोक्ष लक्षण. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम. मागा श्रोतयांचा पक्ष, किती दिवसा होतो मोक्ष. तेची कथा श्रोते दक्ष, होऊन ऐका श्रीराम. मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे. संत संगे पावावे, मोक्षास कैसे श्रीराम. तरी बद्ध म्हणजे बांधला, आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला. तो संत संगे कैसा लाधला, तेही ऐका श्रीराम. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला. तो विवेके मुक्त केला, साधुजनी श्रीराम. मी जीव ऐसा संकल्प, दृढ धरिता गेले कल्प. तेने प्राणी झाला अल्प, देह बुद्धीचा श्रीराम. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण. केल्या कर्माचे फळ आपण, भोगीन आता श्रीराम. पापाचे फळ ते दुःख, आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक, भोगणे लागे श्रीराम. पाप पुण्य भोग सुटेना, आणि गर्भवासही तुटेना. ऐसी जयाची कल्पना, दृढ झाली श्रीराम. तया नाव बांधला, जीवपणे बद्ध झाला. जैसा स्वये बांधोन कोसला, मृत्यू पावे श्रीराम. तैसा प्राणी तो अज्ञान, नेने भगवंताचे ज्ञान. म्हणे माझे जन्म मरण, सुटेची ना श्रीराम. आता काही दान करू, पुढील जन्माचा आधारू. तेने सुखरूप संसारू, होईल माझा श्रीराम. पूर्वी दान नाही केले, म्हणून दरिद्र प्राप्त झाले. आता तरी काही केले पाहिजे की श्रीराम. म्हणून दिले वस्त्र जुने, आणि एक ताम्रनाणे. म्हणे आता कोटी गुणे, पावेन पुढे श्रीराम. कुशावरती कुरुक्षेत्री, महिमा ऐकोन दान करी. आशा धरली अभ्यंतरी, कोटी गुणांची श्रीराम. रुका अडका दान केला, अतितास तुकडा घातला. म्हणे माझा ढीग झाला, कोटी तुकड्यांचा श्रीराम. तो मी खाईन पुढील जन्मी, ऐसे कल्पी अंतर्यामी. वासना गुंतली जन्मकर्मी, प्राणी यांची श्रीराम. आता मी जे देईन, ते पुढील जन्मी पावेन. ऐसे कल्पी तो अज्ञान, बद्ध जाणावा श्रीराम. बहुता जन्माचे अंती, होय नरदेहाची प्राप्ती. येथे न होता ज्ञाने सद्गती, गर्भवास चुकेना श्रीराम. गर्भवास नरदेही घडे, ऐसे हे सर्वथा न घडे. अकस्मात भोगणे पडे, पुन्हा नीच योनी श्रीराम. ऐसा निश्चय शास्त्रांतरी, बहुता केली बहुता परी. नरदेह संसारी, परम दुर्लभ असे श्रीराम. पाप पुण्य समता घडे, तरीच नरदेह जोडे. एरवी हा जन्म घडे, हे व्यास वचन भागवती श्रीराम. नरदेह दुर्लभ, अल्पसंकल्पाचा लाभ. गुरु कर्णधारी स्वयंभ, सुख पाववी श्रीराम. देव अनुकूळ नवे जया, स्वये पापी तो प्राणिया. भवाब्धी न तरवेतया, आत्महत्यारा बोलिजे श्रीराम. ज्ञाने विन प्राणियासी, जन्म मृत्यू 184. तितुक्या आत्महत्या त्यासी, म्हणून आत्महत्यारा श्रीराम. नरदेही ज्ञाने विन, कदा न चुके जन्म मरण. भोगणे लागती दारुण, नाना नीच योनी श्रीराम. रीस मर्कट श्वान सुकर, अश्वऋषभ म्हैसाखर. काक कुरकुट जंबुक मार्जर, सरळ बेडूक मक्षिका श्रीराम. इत्यादी नीच योनी, ज्ञान नसता भोगणे जणी. आशा धरी मूर्ख प्राणी, पुढील ह्या जन्माची श्रीराम. हा नरदेह पडता, तोची पाविजे मागुता. ऐसा विश्वात धरिता, लाज नाही श्रीराम. कोण पुण्याचा संग्रहो, जे पुन्हा पाविजे नरदेहो. दुराशा धरली पाहो, पुढील जन्मी श्रीराम. ऐसे मूर्ख अज्ञानजन, केले संकल्पे बंधन. शत्रू आपणासी आपण, होऊन ठेला श्रीराम. श्लोक. आत्मैत्व आत्मनो, बंधुरात्मैन त्रिपुरात्मनः.
ऐसे संकल्पाचे बंधन संत संगे तुटे जाण. ऐकतयाचे लक्षण सांगिजेल श्रीराम. पाचा भूतांचे शरीर निर्माण झाले सचराचर. प्रकृती स्वभावे जगदाकार वर्तो लागे श्रीराम. देहावस्थाभिमान स्थाने भोग मात्रा गुण. शक्ती आदी करून लक्षण चौकुटी तत्वांचे श्रीराम. ऐसी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढली कल्पना. निर्धारिता तत्वज्ञाना मते भांबावली श्रीराम. नानामती नाना भेद भेदे वाढती वेवाद. परितो ऐक्यतेचा संवाद साधू जाणती श्रीराम. तया संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण. त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा श्रीराम. देह अंती नासोन जाये त्याचा आत्मा म्हणू नये. नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला श्रीराम. अंतःकरण प्राणादिक विषय इंद्रिये दशक. हा सूक्ष्माचा विवेक बोलिला शास्त्री श्रीराम. घेता सूक्ष्माची शुद्धी भिन्न अंतःकरण मग्न बुद्धी. नाना तत्वांचे उपाधी वेगळा आत्मा श्रीराम. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्य. अव्याकृत मूळ प्रकृती जाण ऐसे अष्ट देह श्रीराम. चारी पिंडी चारी ब्रह्मांडी ऐसी अष्टदेहाची प्रौढी. प्रकृती पुरुषांची वाडी दशदेह बोलिजे श्रीराम. ऐसे तत्वांचे लक्षण आत्मा साक्षी विलक्षण. कार्य करता कारण दृश्य तयाचे श्रीराम. जीव शिव पिंड ब्रह्मांड माया विद्येचे बंड. हे सांगता असे उदंड परी आत्मा तो वेगळा श्रीराम. पाहो जाता आत्मेचारी त्यांचे लक्षण अवधारी. हे जाणोनी अभ्यंतरी सुदृढ धरावे श्रीराम. एक जीवात्मा दुसरा शिवात्मा तिसरा परमात्मा जो विश्वात्मा. चौथा जाणीजे निर्मळात्मा ऐसे चारी आत्मे श्रीराम. भेद उच्च नीच भासती परिचारी एकची असती. ए विषय दृष्टांत संमती सावध ऐका श्रीराम. घटाकाश मठाकाश महदाकाश चिदाकाश. अवघे मिळोन आकाश एकची असे श्रीराम. तैसा जीवात्मा आणि शिवात्मा परमात्मा आणि निर्मळात्मा. अवघा मिळोन आत्मा एकची असे श्रीराम. घटी व्यापक जे आकाश तया नाव घटाकाश. पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोलिजे श्रीराम. मठी व्यापक जे आकाश तया नाव मठाकाश. तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश त्यास शिवात्मा बोलिजे श्रीराम. मठा बाहेरील आकाश तया नाव महदाकाश. ब्रह्मांडा बाहेरील ब्रह्मांश त्यास परमात्मा बोलिजे श्रीराम. उपाधी वेगळे आकाश तया नाव चिदाकाश. तैसा निर्मळात्मा परेश तो उपाधी वेगळा श्रीराम. उपाधी योगे वाटे भिन्न परिते आकाश अभिन्न. तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे श्रीराम. दृश्यासबाह्य अंतरी सूक्ष्मात्मा निरंतरी. त्याची वर्णावया थोरी शेष समर्थ नव्हे श्रीराम. ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीवपण. उपाधी शोधिता अभिन्न मुळीच आहे श्रीराम. जीवपणे एकदेसी अहंकारे जन्म सोसी. विवेक पाहता प्राणियांसी जन्म कैसा श्रीराम. जन्म मृत्यापासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष झाला. तत्वे शोधिता पावला तत्वाता वस्तू श्रीराम. तेची वस्तू ते आपण हे महावाक्याचे लक्षण. साधू करीती निरूपण आपुलेन मुखे श्रीराम. जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्मयाला बोलोची नये श्रीराम. आता आशंका फिटली संदेह वृत्ती मावळली. संत संगे तत्काळ झाली मोक्ष पदवी श्रीराम. स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला. ज्ञान विवेके प्राणियाला मोक्ष प्राप्ती श्रीराम. अज्ञान निसीचा अंत संकल्पे दुःखे नासती. तेने गुणे होय प्राप्ती तत्काळ मोक्षाची श्रीराम. तोडावया स्वप्नबंधन नलगे अनेक साधन. तयास प्रयत्न जागृती विन बोलोची नये श्रीराम.
तैसा संकल्पे बांधला जीव त्याचा अनेक नाही उपाव. विवेक पाहता वाव बंधन होय श्रीराम. विवेक पाहिल्या विन जो जो उपावतो तो सीन. विवेक पाहता आपण आत्माच असे श्रीराम. आत्मयाचा ठाई काही बद्ध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वी न घडे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे मोक्ष लक्षण नाम समास 7वा संपूर्णम. श्रीराम समर्थ. श्रीराम.